नाही 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 ऐक ऐक त्याला सांग मी काही करत नव्हतो. त्याला सांग. अरे बाई ऐक हळू ये हळू. मी काय नाही मी तुला समजवतो. ऐक मी तुला सांगतो. दादा मी तुला सांगतो ऐक मी काही करत नव्हतो. तिला काय केलं मी काही करत नव्हतो. मी पाणी हवं होतं तिला. मी पाणी दादा ऐक थांबा. पाणी मी फक्त हात लावलाय. नाही मी हात लावला. दादा दादा प्लीज शांत हो, प्लीज शांत हो. उठो हे काय नाही काही नाही. तुम्ही आधी बाहेर जाऊन बघा काय झालं ते. दादा दादा ऐक उभा राहा. तू थांब तिकडे. उभा राहतोय मी उभा राहतो. अजित अथर्व थांब. अथर्व का मारतोय? हे अथर्व अथर्व अरे ऐक ना, मी काहीच नव्हतं केलं. अथर्व थांब. अथर्व थांब ना रे. किती मारतोय त्याला? अरे लागेल त्याला सांभाळ. अरे पण का मारतोय? काय गरज काय? उगाच का मारतोय त्याला? गच नाही. याने जे केलंय ना त्यासाठी मारतोय मी याला. अथर्व थांब जरा. अरे थांब जरा. अरे काय केलं ते तर सांग ना आम्हाला. आम्ही बघतो ना काय ते. नाही तुम्ही नाही. मला मी बघणार आहे. काय काम होतं तुझं अनन्याशी? याने अनन्याचा हात पकडला होता. तो तिचा हात पिरगळून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. मी असताना तू तिला हात कसं लावलंस? अथर्व वी कॅन टॉक. थांब. मी नाही लावलं करत नाही लावलं. काय बोलायचं होतं तुला? काय बोलायचं होतं तुला अनन्याशी? उठाली. दादा 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 वहिनी मला कबूल आहे त्याचं चुकलंय. मी माफी मागते. हवं तर त्याच्याबद्दल. त्याला प्लीज माफ कर. त्याला प्लीज थांबव. तू केवढा मारतोय त्याला आणि काय होईल त्याला? प्लीज दादा प्लीज थांबव त्याला. प्लीज थांब. हा माफीच्या लायकीचा नाहीये. हा माफीच्या लायकीचा नाहीये. अथर्व थांब ना रे प्लीज. दादासाहेब प्लीज थांबवा त्याला प्लीज. अथर्व थांब अथर्व. अजित केवढं मारलंस त्याला? त्याला काही झालं असतं म्हणजे? असं मारतात का कुणी? याला तर मी अरे दादा अथर्व एवढं मारत होता. तू गप्पा का होतास? एवढा बोलला का नाही त्याला काही? अजितनी काय केलं हे तू ऐकलंस ना? ऐकलंस ना? अजित अनन्यासोबत जे काय वागलाय ना त्याबद्दल त्याला ही शिक्षा योग्य आहे. अरे कुठलाही भाऊ त्याच्या बहिणीबरोबर असं काही झालं ना तर हेच वागेल. नाही नर्मदा, आजपर्यंत अजितच्या सगळ्या चुका माफ केलेल्या आहेत पण ही नाही. तू आणि दामोदरराव दोघंही लक्षात घ्या. यापुढे पुन्हा जर का अजितनं असं काही केलं तर त्याच्या सोबतच तुम्हाला दोघांनाही घराच्या बाहेर व्हावं लागेल.
हळू. हळूच करते रे. तरी मी तुला सांगत होते, जरा सबुरीने घे, सावकाश घे. हळूहळू सगळं तुझ्या मनासारखं होईल. पण नाही, ऐकायचंच नाही ना आईचं. काय करणार? कुणी सांगितलं होतं उतावळीपणा दाखवायला? हा? आणि त्या अथर्वाचा मार खायला कुणी सांगितलं होतं तुला? बाबा तुझी बडबड ना जरा कमी कर, आता त्रास होतोय मला. माझ्या बडबडीचा तुला त्रास होतोय हा? पण माझं ऐकायचं नाहीये तुला अजिबात. अगं का चिडतेस त्याच्यावर? आराम करू दे की त्याला. ऐक हो रे, हळूच करते मी. त्रास होतोय मला, सहन होत नाही आता. हे बघा चित, तुला सहन करावं लागेल, कळलं ना? इतकी वर्ष मी सहन करत आले. खर तर यातली अर्धी प्रॉपर्टी माझी आहे, पण मीच या घरात आश्रितासारखी राहते. मामा तुझं दुखणं ना नंतर सांग मला, आधी मला दुखतंय ना त्याच्याकडे बघ. हो, हळू. हळूच करते रे, हळूच करते. तुझं शरीरावरचं दुखणं आहे रे, ते बरं होईल. पण माझं काय? माझं मनाचं दुखणं आहे. माझ्या मनावरचे घाव कसे बरे होतील? बायको शांत हो बरं, शांत हो तू जरा. नाही 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 नाही, आता मी शांत होणार नाही. आपल्याला खूप त्रास दिला या लोकांनी, आता आपण त्यांना त्रास द्यायचा. दादा काय म्हणाला होता? अजितची शिक्षा हीच आहे ना? ठीक आहे, आता याची परतफेड आपण अथर्वपासून करायची. अथर्व नाही मम्मी, मीरा. त्या मीराने जाऊन अथर्वला सांगितलं शिक्षा तिला मिळाली पाहिजे. मीरा माझ्याच घरात येऊन माझ्या मुलाला आडवी जातेस का? तुझ्यामुळे माझ्या मुलाची ही अवस्था झाली. सोडणार नाही तुला मी. हाल हाल करीन तुझे. दादा, बोलू नकोस माझ्याशी, आणि दादा म्हणायचं नाही मला. दादा अरे इतके दिवस तो तुला त्रास देत होता, तू मला काहीच सांगितलं नाहीस का? वेदासारखं तुला सुद्धा बोलायचं नाही माझ्याशी? दादा असं खरंच नाहीये, मी तुला सांगणारच होते. मग का सांगितलं नाहीस? का सहन करत होतीस तू इतके दिवस? मला वाटलं होतं तो कधीतरी थांबेल, आणि मला याची भीती होती की तुला जर हे कळलं तर तू त्याचा जीव घ्यायला पण मागे पुढे नाही बघणार. अनन्या, माझ्या रिॲक्शन पेक्षा ना तुम्हाला हे सांगणं जास्त इम्पॉर्टंट होतं. खरं सांगू का, मला नाही वाटलं तुला सांगावं असं. का? अंबिका वहिनी गेल्यापासून तू नेहमी शांत शांत असतोस. त्यात आपली वेदा, ती तुझ्याशी बोलत नाही, त्याचं एक वेगळं टेन्शन. मला हे सांगून तुला अजून त्रास नव्हता द्यायचा, म्हणून मी नाही सांगितलं तुला. व्हेरी सॉरी. इथे इथे रडू नकोस. अनन्या, आपल्या बहिणीची काळजी घेणं कुठल्याही भावासाठी ओझं नसतं. पण यापुढे लक्षात ठेव, यापुढे अजित काय कोणीही तुझ्याशी जर असं वागलं ना तर मला येऊन सांगायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. माझं दुःख वगैरे एका बाजूला, आपल्या घरातल्या प्रत्येक स्त्रीसाठी तुझा हा भाऊ कायम खंबीरपणे उभा आहे. डोंट फॉरगेट दॅट. आज मीरा कवडी स्वतःहून माझ्या हातात देता देता राहिली. तिच्यावर मोहिनी घालता आली नाही म्हणून मी पेटीचा वापर केला. सगळी चक्र फिरली असती. कुणाचाही जीव न घेता कवडी सहज मिळत होती.
पण त्या अजितमुळे सगळं वाया गेलं. मला आता सावकाश सगळ्यांचा अंदाज घेत कवडी मिळवावी लागणार. मीरा, तुम्ही इथे? आय एम सॉरी. मला बोलायचं होतं पण मी नंतर येतो. नाही, बोला. थँक्यू. काल रात्री ऐनवेळी माझ्या दारावर नॉक केलंस. तू ते सगळं वेळीच बघितलं नसतं तर कदाचित अनन्याने मला ते कधीच सांगितलं नसतं. सो तुझ्यामुळे मीरा, आय नो ते सगळं बघून तुला भीती वाटते, पण तुला अजितला घाबरायची काही गरज नाही आहे. त्याने तुला कसलाही त्रास दिला तू मला येऊन सांग. आय विल हँडल हिम. हो. काळजी करू नकोस. थँक्यू वन्स अगेन. येतो. भाईसाहेब, हे पूजेचं ताट सकाळीच तयारी करून ठेवली आहे. तुमचीच वाट बघत होते. आणि हो, बागेतली फुलं पण आणली आहेत. काही राहिलंय का? काय झालंय बाईसाहेबांना? नेहमीसारखं बोलल्या पण नाही. बाईसाहेब, बाईसाहेब, दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे ना? मला सांगा ना, मी करते. नको, मी बघते ते. तू जा वेदाकडे. मी वेदाच्याच रूम मधनं आले. ती झोपली आता.
मी मदत करू का तुम्हाला? मी भाजी बनवू? भात लावू? बाईसाहेब आज ताक बनवायचंय का? बाईसाहेब तुम्ही माझ्याशी असं का वागताय? माझं काही चुकलंय का? काही चुकलं असेल तर मला हवं तर शिक्षा द्या. मीच मूर्ख आहे, माझंच काहीतरी चुकलं असणार. बाईसाहेब मी तुमची माफी मागते, पण माझ्याशी अबोला नका ना धरू. काय आणि कशी बोलू मी तुझ्याशी? माझी कुठली गोष्ट ऐकतेस का तू? देवीची पूजा करत नाहीस, पण पूजेची तयारी मात्र करून ठेवतेस. जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ना ती करू नये, तरी कोणतंही फळ मिळत नसतं. भाईसाहेब हे सगळं मी मला फळ मिळावं म्हणून करत नाहीये. गावाकडे असताना ना मी हे माझ्या काकांसाठी करायचे. आपल्या रोजच्या सवयीत आपल्या माणसांच्या आठवणी असतात. कधी कधी त्या कळतात, कधी कधी नाही कळत. तुला जर का तुझ्या काकांची इतकीच आठवण येत असेल ना, तर त्या महागौरी मातेसमोर प्रार्थना कर. सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारी तीच तर आहे. ती नक्की तुझी आणि तुझ्या काकांची भेट घडवून आणेल. मी तिच्यासमोर कधीच हात जोडले नाहीये आणि यापुढेही जोडणार नाही. मी तिच्याकडे फक्त एक इच्छा व्यक्त केली होती, ती तिने पूर्ण केली नाही. मला हेच आवडत नाही तुझं. सतत देवीवरती अविश्वास दाखवत असतेस, तिच्या शक्तीवरती शंका घेतेस. म्हणून बोलत नव्हते मी तुझ्याशी, कळलं? तुला नाही ना तिच्या समोर हात जोडायचे, नको जोडूस. मी करेन तुझ्यासाठी प्रार्थना. बाईसाहेब ती तुमची प्रार्थना नाही ऐकणार. असं असतं तर आपली वेदा कधीच बोलायला लागली असती ना. मीरा, आपण ना आपली इच्छा तिच्यासमोर बोलून दाखवायची. ती पूर्ण करायची नाही करायची हे तिच्या हातात आहे. तिला आपलं चांगलं वाईट माहिती असतं. आजपर्यंत मी महागौरी मातेची खूप सेवा केली, त्यामुळे माझी ही प्रार्थना ती नक्की ऐकेल. महागौरी माते, आजपर्यंत मी तुझी जी काही सेवा केलीस आणि ती सेवा तू गोड मानून घेतलीस, मला इतकं छान कुटुंब दिलंस, सुख समृद्धी दिलीस. आज आणखी एक प्रार्थना करते तुझ्याकडे. माझ्या मीराची आणि तिच्या काकांची लवकरात लवकर भेट घडू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे म्हणजे तुझ्यावरचा राग निवळलाय असं नाही बरं का. मॅडम, बाहेर कोणीतरी आलंय. कोण आहे? ह्या आधी त्यांना पाहिलं नाही म्हणून सांगायला आलोय तुम्हाला. ठीक आहे मीरा, जा बाहेर जाऊन बघ कोण आलं, आणि महत्वाचं कोणी नसेल तर तसंच परत पाठव. हो बाईसाहेब, पण मला कसं कळणार ना ती की महत्वाचे? आधी जाऊन बघ तर कोण आलंय. इथे उभी राहून कारणं देत बसू नकोस. जा. जाते.